Welcome students in the second part of the lesson Profit and Loss. Students, in the last video you have learned the concept of profit and loss. So let's revise them. If the selling price is less than the cost price, there is a loss. So loss is equal to price minus selling price. खरेदीपेक्षा विक्री किंमत जर कमी असेल तेव्हा तोटा होतो आणि म्हणूनच तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. Loss is equal to cost price minus selling price. And if the selling price is more than the cost price, there is a profit. So profit is equal to selling price minus cost price. Now, in this video, we are going to learn about total cost price and profit or loss. So let's try to understand this with the given example. At Diwali, in a certain school, they undertook a design a diya project. एका शाळेत दिवाळीनिमित्त डिझाईन अ दिया म्हणजे पणती रंगवा हा उपक्रम घेण्यात आला. दे बॉट 1000 दियाज फॉर ₹1000 अँड सम पेंट फॉर ₹200. टू ब्रिंग द दियाज टू द स्कूल दे स्पेंड ₹100 ऑन ट्रान्सपोर्ट. दे सोल्ड द पेंटेड लॅम्प्स ॲट ₹2 ईच. डेड दे मेक अ प्रॉफिट ऑर इन्कर अ लॉस. पहा, या उदाहरणामध्ये हा जो उपक्रम हाती घेतला त्यासाठी 1000 रुपयांना 1000 पणत्या खरेदी केल्या, 200 रुपयाचे रंग आणले आणि पणत्या शाळेत आणण्यासाठी 100 रुपये वाहतूक खर्च आला. आता या रंगवलेल्या पणत्या 2 रुपयास एक याप्रमाणे विकल्या. तर या व्यवहारात नफा झाला की तोटा आणि तो किती हे आपल्याला शोधायचे आहे. नाउ स्टुडंट्स, अकॉर्डिंग टू अंजू, म्हणजे या उदाहरणामध्ये अंजूच्या मते कॉस्ट प्राइस ऑफ दियाज किती आहे? 1000 रुपीज अँड सेलिंग प्राइस इज इक्वल टू 2000 रुपीज. आपण एक पणती 2 रुपयाला विकलेली आहेत म्हणून 1000 पणत्यांची किंमत जी आहे, विक्री किंमत, ती 2000 आहे. सो प्रॉफिट वॉज ₹1000 आणि म्हणूनच या उदाहरणामध्ये आपल्याला नफा झालेला आहे असं अंजूचे म्हणणे आहे. सो स्टुडंट्स, इज अंजू राईट? अंजूचे म्हणणे बरोबर आहे का? व्हॉट अबाउट द मनी स्पेंट ऑन पेंट्स अँड ट्रान्सपोर्ट? ह्या पणत्या सजवण्यासाठी आपण काही रंग आणले आणि शिवाय ह्या पणत्या आपण शाळेत देखील वाहतुकीच्या साहाय्याने आणलेल्या आहे. मग त्यासाठी लागणारा खर्च, या खर्चाचे काय? सो हाऊ मच मनी वॉज ॲक्च्युली स्पेंड बिफोर द दियाज कुड बी सोल्ड? म्हणजेच पणत्या विकण्यापूर्वी त्यासाठी एकूण किती खर्च झाला हे आपल्याला शोधावे लागणार आहे. सो स्टुडंट्स, लेट्स ट्राय टू अंडरस्टँड the cost price, that means the total cost price of the diyas. Now according to Anju, profit is 1000. So no, Anju is wrong. Profit is not 1000 because the cost price of diyas also includes the painting and transportation cost. म्हणजे ते जे पणत्या आपण खरेदी केल्या त्यांची किंमत जरी 1000 असली पण या खर्चामध्ये आपण पेंटिंग आणि ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट देखील यांचा समावेश करणार आहोत. सो टोटल कॉस्ट प्राइस ऑफ दियाज इज इक्वल टू कॉस्ट ऑफ दियाज प्लस कॉस्ट ऑफ पेंट प्लस ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट. सो द टोटल कॉस्ट इज इक्वल टू 1000 प्लस 200 प्लस 100 इज इक्वल टू ₹1300 रुपीज. म्हणजे टोटल कॉस्ट प्राइस जर आपण काढली तर ती एकूण 1300 आहे आणि ह्या पणत्या आपण 2000 रुपीजला विकलेल्या आहेत. सो द कॉस्ट सेलिंग प्राइस इज इक्वल टू 2000 रुपीज अँड द कॉस्ट प्राइस इज इक्वल टू 1300 रुपीज. या ठिकाणी आपण या पणत्यांची जी कॉस्ट प्राइस काढलेली आहे यामध्ये आपण त्या पणत्या खरेदी केलेली किंमत, त्यानंतर पणत्यांना जो आपण रंग दिलेला आहे तो रंगांचा खर्च आणि वाहतुकीचा खर्च हा आपण या कॉस्ट प्राईसमध्ये ॲड केलेला आहे आणि यालाच म्हणतात टोटल कॉस्ट प्राईस. सो स्टुडंट्स, वी हॅव लर्न दॅट इन ट्रेडिंग all expenses incurred on an article before it can be sold have to be added to the cost price of the article. This is called the total cost price of the article. म्हणजे खरेदी विक्रीचा व्यवहार करताना एखादी वस्तू विकण्यापूर्वी तिच्यासाठी करावा लागणारा जो सर्व खर्च आहे हा खरेदी किमतीमध्ये मिळवावा लागतो. जो काही खर्च आपल्याला करावा लागतो तो आपण कॉस्ट प्राईसमध्ये मिळवणार आहोत
आणि यालाच म्हणतात टोटल कॉस्ट प्राईस ऑफ द आर्टिकल. नाउ स्टुडंट्स, लेट्स सॉल्व प्रॅक्टिस सेट 32. The first example. From a wholesaler, Santosh bought 400 eggs for rupees 1500 and spent rupees 300 on transport. 50 eggs fell down and broke. He sold the rest at rupees 5 each. Did he make a profit or a loss, and how much? चला आपण गणित समजून घेऊया. संतोषने होलसेलर म्हणजे ठोक व्यापाऱ्याकडून 400 अंडी 1500 रुपयांना आणली. त्यासाठी वाहतूक खर्च 300 रुपये आला. त्यातील 50 अंडी खाली पडून फुटली आणि उरलेली अंडी त्याने 5 रुपयास एक याप्रमाणे विकली. तर आता यामध्ये त्याला फायदा झाला की तोटा? सो लेट्स ट्राय टू अंडरस्टँड दिस. नाउ लेट्स सॉल्व द प्रॉब्लेम. कॉस्ट प्राइस ऑफ 400 eggs इज इक्वल टू रुपीज 1500. 400 अंडींची कॉस्ट प्राईस म्हणजे खरेदी किंमत आहे 1500 रुपीज. ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट इज इक्वल टू रुपीज 300. Therefore, total cost price of 400 eggs is equal to cost price of 400 eggs plus transportation cost. आपल्याला या 400 अंडींची टोटल कॉस्ट प्राईस काढायची आहे आणि ती आहे त्या 400 अंडींची मूळ खरेदी किंमत आणि त्यासाठी आलेला वाहतुकीचा खर्च. So the total cost price is equal to 1500 plus 300, which is equal to rupees 1800. Now, in this 50 eggs fell and broke. या ठिकाणी जी 400 अंडी घेतलेली होती त्यातील 50 अंडी खाली पडली आणि फुटली. त्यामुळे फक्त शिल्लक राहिलेली अंडी आहेत ती म्हणजे 350. Remaining eggs is equal to 400 minus 50, which is equal to 350. Now, selling price of one egg is equal to rupees 5. एका अंडीची विक्री किंमत selling price which is equal to rupees 5. Therefore, selling price of 350 eggs is equal to 5 into 350, which is equal to rupees 1750. एका अंडींची किंमत रुपीज 5 आहे आणि मग 350 अंडींची किंमत काढायची म्हणजे आपण इथे गुणाकार करणार आणि 5 into 350 हा गुणाकार केल्यावर द आन्सर इज 1750. नाव हिअर टोटल कॉस्ट प्राईस इज ग्रेटर दॅन द सेलिंग प्राईस. आपण मग अशी पाहिले की जी टोटल कॉस्ट प्राईस होती ती रुपीज 1800 आलेली आहे आणि सेलिंग प्राईस किती आहे तर 1750. म्हणून टोटल कॉस्ट प्राईस इज ग्रेटर दॅन द सेलिंग प्राईस. देअरफॉर संतोष सफर्ड अ लॉस आणि म्हणूनच या ठिकाणी संतोषला तोटा झालेला आहे. लॉस इज इक्वल टू टोटल कॉस्ट प्राईस मायनस सेलिंग प्राईस. आता आपण या सूत्रामध्ये आपल्या किमती टाकूया. टोटल कॉस्ट प्राईस आहे 1800 आणि सेलिंग प्राईस आहे 1750. यांची वजाबाकी केली द आन्सर इज रुपीज 50. सो संतोष इनकर्ड अ लॉस ऑफ रुपीज 50. या ठिकाणी संतोषचा 50 रुपये इतका तोटा झालेला आहे. नाव लेट्स सॉल्व द सेकंड एक्झाम्पल. अब्राहम बॉट गुड्स worth rupees 50,000 and spent rupees 7,000 on transport and octroi. If he sold the goods for rupees 65,000, did he make a profit or a loss, and how much? अब्राहम याने 50,000 रुपयांचा माल खरेदी केला. कर म्हणजे ऑक्ट्रॉय व वाहतूक खर्च मिळून त्यांना 7,000 रुपये खर्च आला. त्याने तो माल जर 65,000 रुपीजला विकला असेल तर त्यांना या व्यवहारात नफा झाला की तोटा आणि किती हे आपल्याला शोधून काढायचे आहे. सो लेट्स सॉल्व. कॉस्ट प्राईस ऑफ गुड्स इज इक्वल टू रुपीज 50,000. अब्राहमने जो माल खरेदी केलेला आहे त्याची कॉस्ट प्राईस आहे 50,000 रुपीज. ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट अँड ऑक्ट्रॉय इज इक्वल टू रुपीज 7,000. देअरफॉर टोटल कॉस्ट प्राईस फॉर बाईंग गुड्स. आता आपल्याला या ठिकाणी टोटल कॉस्ट प्राईस काढायची आहे विच इज इक्वल टू कॉस्ट प्राईस ऑफ गुड्स प्लस ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट अँड ऑक्ट्रॉय. आता कॉस्ट प्राईस ऑफ गुड्स किती आहे 50,000 आणि ट्रान्सपोर्टेशन आणि ऑक्ट्रॉय जी कॉस्ट आहे ती आहे 7,000. आपण यांची ॲडिशन केली द आन्सर इज रुपीज 57,000. म्हणजे
टोटल कॉस्ट प्राईस किती आलेली आहे? तर ₹57,000. नाव सेलिंग प्राईस ऑफ गुड्स इज इक्वल टू ₹65,000. जो माल खरेदी केलेला होता त्याची विक्री किंमत आहे ₹65,000. या ठिकाणी सेलिंग प्राईस इज ग्रेटर दॅन द टोटल कॉस्ट प्राईस. कॉस्ट प्राईस 57,000 आहे आणि सेलिंग प्राईस ही 65,000 आहे. सो सेलिंग प्राईस इज ग्रेटर दॅन द टोटल कॉस्ट. सो अब्राहम मेड अ प्रॉफिट. अब्राहमचा या ठिकाणी प्रॉफिट म्हणजे नफा झालेला आहे. हा नफा किती झाला? तर प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राईस मायनस टोटल कॉस्ट प्राईस. आता आपण या ठिकाणी किमती घालूया. 65,000 मायनस 57,000 विच इज इक्वल टू ₹8,000. आणि म्हणून अब्राहम मेड अ प्रॉफिट ऑफ ₹8,000. अब्राहमचा या ठिकाणी ₹8,000 नफा झालेला आहे.